आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची. चिखला काकड पुतळा गाव प्रकरण. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शेगाव येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेत केले आवाहन. ग्राम चिखला, तालुका लोणार या ठिकाणी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून दोन समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे. ग्राम चिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तसेच ग्राम चिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी. कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणालाही काही अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. मनोज जरांगे पाटील यांनी 25 तारखेपर्यंत गुन्हे दाखल करायची मागणी केली. पूर्ण झाले काय आणि बंदचा हात दिलेली आहे, त्या गावात पोहोचण्याचं आवाहन केलेलं आहे 25 नंतर. त्या संदर्भात आपण काय आवाहन कराल? नाही, सध्या आता या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत अद्यापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आपण इतर आरोपींचा देखील शोध घेत आहोत. मुख्य आरोपी सरपंच यांनी आज एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. मुख्य आरोपी आपल्या ताब्यात आहे का? मी आताच सांगितलं की कसल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही याच्यावरती अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याची व्यवस्थित पुष्टी झाली पाहिजे. कोणाला काय अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. ग्रामपंचायती जागेवरती महाराजांचा जो पुतळा बसविलेला होता त्या पुतळ्यावरून वाद निर्माण झालेला आहे. त्यात गुन्हा दाखल केला आहे. चौकशी चालू आहे, तपास सुरू आहे. न्यूज, आवाज नव्या युगाची.